केंद्र सरकारच्या NCRBचा रिपोर्ट जाहीर झालेला आहे. 2024चा हा जो रिपोर्ट आहे त्या रिपोर्टनुसार भ्रष्टाचारामध्ये देशात महाराष्ट्र नंबर 1ला आहे. त्याचबरोबर महिला मुलीवरील विविध अत्याचारामध्ये महाराष्ट्र देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. बेरोजगारीमध्ये सुद्धा महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. शेतकऱ्यांच्या कर्जबाजारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. कधी काळी महाराष्ट्र सर्वांगीण विकासामध्ये या सगळ्या क्षेत्रामध्ये प्रथम क्रमांकावर विकासाच्या दृष्टिकोनातून राहिलेला होता. आज अधोगतीच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र देशात पहिला आणि दुसरा जर येत असेल तर कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, हा सवाल महाराष्ट्रातली जनता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारत आहे. देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्रातल्या मुली महिलांच्यावर अत्याचार थांबायला तयार नाहीयेत. सरकारला त्याचं काही वाटत नाही. गेल्या 10 वर्षामध्ये कुणालाही फासावर लटकवलेल्या बातम्या येत नाहीत. न्याय मिळत नाही. वर्षानुवर्ष खटले प्रलंबित आहेत. सरकारचं नेमकं चाललंय काय? केवळ 24 तास आणि पूर्ण वेळ 12ही महिने राजकारण निवडणुका याच्यामध्ये जर सरकारचा वेळ जाणार असेल आणि जनतेला लोकाभिमुख शासनयुत व्यवस्था मिळणार नसेल तर या देशात महाराष्ट्र सरकारमध्ये भारतीय जनता पार्टीचं जे काय महायुतीचं सरकार आहे राज्यामध्ये, यांना सत्तेवर राहण्याचा अजिबात अधिकार राहिलेला नाहीये. प्रत्येक घरात एक बेरोजगार आहे. शेतकरी आत्महत्या करतायत, याचं तुम्हाला काहीच वाटत नाही. मुली महिला सुरक्षित नाहीयेत. दर दिवसाला अनेक गोष्टी राज्यातल्या बातम्या महिला मुलीच्या अत्याचारावरच्या येत आहेत. देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राला स्वतंत्र गृहमंत्री नेमा. आपल्याला ते खातं पलवत नसेल तर राजीनामा द्या आणि या सगळ्या संदर्भामध्ये महाराष्ट्राच्या अधोगती संदर्भात खोट्या बातम्या आणि फेकाफेकी करायचं बंद करा आणि वास्तव श्वेतपत्रिका त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेला कळू द्या की तुम्ही किती अपयशी ठरलेला आहात. महाराष्ट्रामध्ये फक्त धार्मिक द्वेष वाढवून हिंदू मुस्लिम वातावरण तयार करून मूळ प्रश्नापासून जनतेचं लक्ष विचलित करणाऱ्या सरकारचा धिक्कार करतो.